नमस्कार, मी सूरज स्वागत करतोय तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले विथ सूरज. आज आपण अशा पाहुण्याला भेटणार आहोत जे लेखक आहेत, आरजे आहेत, स्वतः वाचक आहेत आणि कंटेंट क्रिएटरसुद्धा आहेत. त्यांचं नाव आहे आरजे ओंकार. खरं तर सुरुवातीपासून सुरुवात करायची होती, पण मला तुमचा पॉडकास्ट घ्यायचा तेव्हापासून एक प्रश्न मनात पडलेला की जी भाषा आहे मराठी भाषा तुमची, म्हणजे खरंच आम्ही त्यांचे फॅन आहोत. कारण कोल्हापूर बघितलं, सांगली, सातारा याची ओळख एक रांगडी भाषेची आहे. ती तुमच्या बाबतीत नाही आहे की सगळ्यांना वाटतं की ओंकार सर कोल्हापूरचे आहेत की नाही, हा प्रश्न पडतो सगळ्यांना. आणि खरंच तुमचं मराठी भाषेवरचे शब्दाचे उच्चार असतील किंवा शब्दग्रंथ आणि त्याचा अभ्यास असेल खूप आहे. मला असं भीतीच वाटत होती की ओंकार सरांच्या बरोबर मुलाखत घ्यायची, तर कसं एवढा अभ्यास कसा किंवा एवढं प्रभुत्व कसं काय तुमचं मराठी भाषेत? नाही, प्रभुत्व असं नाही, पण तू म्हणालास तसं मराठी भाषेचं प्रमाण भाषा आणि बोलीभाषा असं आपल्याला एक साधारण स्वरूप माहिती आहे. तर मी ज्या पद्धतीनं मिरजेसारख्या निमशहरी भागात वाढलो आणि कोल्हापुरात आता इतकी वर्ष आहे, तर या बोलीभाषेशी पण एक जवळीक होतीच. आणि प्रमाण भाषेत मी आकाशवाणीत काम केलेलं असल्यामुळं प्रमाण भाषेची पण एक सवय म्हण किंवा त्याचं महत्त्व म्हण हे सुद्धा खूप समजलं. त्यामुळं बोलीभाषा आणि प्रमाण भाषा अशा दोन्हीमध्ये वावरायला मजा येते. दोन्हीची गोडी वेगळी आहे, दोन्हीचं आपलं एक आपली आपली वैशिष्ट्य आहे. त्यामुळं ते दोन्ही वापरतो. आणि माझं मुळात शिक्षण MA मराठी आहे, त्यामुळं त्या अनुषंगाने पण थोडा अभ्यास झाल्यामुळं म्हण भाषेविषयीच्या संकल्पना स्पष्ट करून घेता आल्या, त्यामुळं भाषेत वावरता येते, मजा येते. खूप छान. कारण कोल्हापुरी भाषा मी तरी लहानपासून बघतो आणि मी सुरुवात केली त्यावेळी पण एका गावातून आल्यामुळं मला खूप प्रॉब्लेम आला. पण तुमचं ऐकताना किंवा आरती लोकांचं, मनीष दादांचं पण ऐकताना असं वाटतं की आईला काय या माणसांचं प्रभुत्व आहे किंवा खूप आकर्षण वाटतं या गोष्टीचं. दुसरा प्रश्न असं सर की आरजे म्हणून जी सुरुवात करणार होतं, तुम्ही असं ठरलं होतं की मला या क्षेत्रात कामच करायचं आहे की असं होतं ना कधी कधी नाही चला मिळाले तर करून घेऊ, तुम्हाला आधीपासून आरजेच व्हायचं होतं? हां, मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मराठीतून आरजेइंग असा फार काही परिचयाचा नव्हता, कारण आपल्या परिसरामध्ये तसे FM स्टेशन्सच नव्हते. मुंबई पुण्यामध्ये FM स्टेशन्स होते. तर मी कधी मुंबईला गेलो की त्या प्रकारचं ते आरजेइंग ऐकायचो. आणि ज्यावेळी कळलं की आपल्या इथं FM स्टेशन सुरू होणार आहे, पण त्याच्या आधी अर्थातच मी आकाशवाणीमध्ये कामाला सुरुवात केलेली होती. हंगामी निवेदक म्हणून मी काम करत होतो आकाशवाणीमध्ये 2005च्या दरम्यान, 5-6च्या दरम्यान. तर त्यानंतर कोल्हापुरात FM स्टेशन्सची सुरुवात झाली आणि मग आपोआपच असं वाटलं की आपण याच्यात ट्राय करून बघूया. मुळात मला बोलायला आवडतं आणि लहानपणी भाषणाच्या स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, तर तिथं सहभागी व्हायचो, गॅदरिंगमध्ये सहभागी व्हायचो. त्यामुळं बोलायला आवडतं हे माहिती होतं. मग काय आपल्याला पुढं काय होता येईल आयुष्यात, तर शिक्षक, प्राध्यापक हे सुद्धा डोक्यात होतं. पण दरम्यान मग हे वळण आलं आकाशवाणीचं आणि मग वाटलं की अरे हे आवडतंय आपल्याला रेडिओवर बोलायला, आणि मग या क्षेत्रात रुळलो असं म्हणायला हरकत. एखादा रेडिओला तुम्ही प्रोग्राम करता त्यासाठी काय तयारी करतात की आपसुक आता एवढं झाले की नाही मी कुठल्याही विषयावर बोलू शकतो? नाही, कुठल्याही गोष्टीला म्हणजे आता कितीही निष्णात आरजे असला किंवा कितीही वर्ष काम करत असला FM स्टेशनमध्ये, तर त्याला तयारीही करावीच लागते. आजचा शो असतो, शो पॅटर्न असतो, शो फ्लो असतो, त्याप्रमाणे आपल्याला त्याची तयारी करावी लागते. म्हणजे आपण एका विशिष्ट लिंकमध्ये काय बोलणार आहोत आणि मग ते बोलताना आपण काय टेक देणार आहोत, आपलं त्याच्यावरचं काय म्हणणं आहे त्या विषयावर, त्याचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागतो. आरजेसबद्दल बऱ्याच मिथ्स आहेत, म्हणजे आरजेस येतात आणि बोलायला सुरू करतात, तर तसं नाही आहे. तयारी ही करावीच लागते. फक्त ती तयारी वाटू नये, ती उत्स्फूर्तता वाटावी ह्याची आरजे काळजी घेत असतो. म्हणजे आरजेत पण एक अभिनेता धरलेला असतो. अगदीच. आरजेइंग हे ह्याच्यामध्ये एक असतोच, व्हॉइस ॲक्टर असतोच त्याच्यामध्ये. तुम्ही मध्ये मराठी शब्दांची सिरीज सुरू केलेली आणि खूप छान होती ते. पण अचानकच तुम्ही समाज प्रबोधनाच्या म्हणजे प्रत्येक वर्गाचे जे काम करण्याच्या पद्धती आहे त्याच्यावर रील्स करायला लागला आणि त्या पण खूप छान आहे. म्हणजे आम्ही आवडीनं बघतो त्या, आणि खरंच तुम्ही प्रत्येक गोष्टीला विचार करण्यासारखं आहे. म्हणजे तो नजरिया नव्हता आम्ही हे काम करतात हे एवढं नाही विचार करत होतो. पुढे मला वाटतं तुमच्या रील्स बघून तरी आमच्यावर तो प्रभाव पडला. बघा म्हणजे ते पाटील ते तर मला इतकं आवडलं.
माझ्या मित्रांना ते की तेवढा नावाचा विचार करायचे की माणसं आम्ही कसं जाऊ कामाला किंवा हे आमचं म्हणजे आम्ही गावकी गावकी. पण तुम्ही तसेच प्रत्येक क्षेत्रातल्या म्हणजे काम करणारे याचे केलं तर हे कसं सुचलं? मी इंस्टाग्रामवर शब्दांची सिरीज करत होतो, म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती सांगत होतो. पण त्याचवेळी मनात एक चालू होतं की आपण एखादी गोष्ट सांगू शकतो का, आणि सांगायची असेल तर कोणत्या प्रकारची गोष्ट सांगावी. आणि मग एकदा आमच्या रेडिओ सिटीत मी काम करत असताना एका फिल्मचं प्रमोशन करायचं होतं. आणि मग मी आणि माझा सहकारी RJ प्रतीक आम्ही दोघांनी चर्चा केली आणि आम्हाला एक छोटी गोष्ट सुचली आणि ती गोष्ट आम्ही साकार किंवा सादर करायची ठरवली. आणि मग त्यातनं मला याची कल्पना खरं तर सुचली. इतके दिवस आपल्याला गोष्टीशी संबंधित काहीतरी करायचं होतं आणि त्याला हे ट्रिगर मिळालं असं वाटतंय. आणि मग पुढं सुचत गेलं. पण मला असं वाटतं की इतक्या वर्षांपासून आपण जसं समाजात वावरत असतो, वेगवेगळ्या लोकांना बघत असतो, आपला म्हणून एक काहीतरी विचार असतो समाज व्यवस्थेबद्दल, सामाजिक प्रश्नांबद्दल, जाती व्यवस्थेबद्दल, धर्मांधतेबद्दल. तर मग ते असं डोक्यात कुठंतरी होतं. आणि मग ज्यावेळी हा एक काय म्हणू आपण त्याला पहिलं पाऊल टाकलं आम्ही, आणि मग ते भट्टी जमून आली. RJ प्रतीकचं डिरेक्शन, त्याचा कॅमेरा आणि माझं लिखाण. आणि मग एक एक गोष्ट उलगडायला लागली, सुचायला लागली की श्रमाची प्रतिष्ठा आपल्या समाजात कमी आहे. होय. आपल्या जाती व्यवस्थेशी जोडलेले वेगवेगळे उद्योग व्यवसाय आहेत. हां, आणि त्याच्यामधलं तिच्यात मिळणारा मोबदला आणि आयुष्याची प्रतिष्ठा, याचा सगळ्याचा कुठंतरी खूप दिवसांपासून डोक्यात विचार चालू होता. आणि मग त्यातनं या गोष्टी सुचत गेल्या आणि हे झालं. खूप छान सर. खरंच रील बघताना खूप आनंद होतो की प्रत्येक वर्गाचा विचार केला आहे तुम्ही आणि ते डोळ्यासमोर दिसतं लहानपणापासून आम्ही जे बघत आलो. तुम्हाला असं कुठला काम करताना जावलं की नाही बाबा हे काम माझ्याकडून जर झालं नसतं, हे खूप अवघड काम आहे की, किंवा यातनं शिकाय भरपूर मिळालं नाही रे बाबा हे कसं करतात ही माणसं, असं तुम्हाला कुठला अनुभव आला किंवा कुठलं काम रील करताना ते जाणवलं की खरंच खूप हे अवघड काम आहे? मला तर प्रत्येक रील, प्रत्येक कॅरेक्टर करतानाच नवं काहीतरी शिकता येतं. कारण आपलं ते प्रोफेशन नसतं, आपण ते काम करत नसतो. त्यामुळं प्रत्येकच, म्हणजे अगदी मी मेंढपाळाचा व्हिडिओ केला तिथपासून ते सफाई कामगारापर्यंत खूप वेगवेगळ्या व्यवसाय, नोकरी, कामकरी, कष्टकरी लोकांच्या बद्दलचे व्हिडिओज आहेत. तर प्रत्येक वेळीच मला काहीतरी शिकायला मिळालं. अरे हे कसं करत असतील, अरे हे कसं मॅनेज करत असतील, ह्यासाठी कशा प्रकारचे स्किल्स लागतात, हे किती परंपरेने यांच्याकडे आलेलं आहे, अशा प्रकारचे सगळेच विचार यायचे. आता एक उदाहरण देतो. मी सफाई कामगाराचा व्हिडिओ केला होता आणि त्यासाठी मी झूम प्रकल्पाच्या त्या परिसरामध्ये गेलो होतो आणि मी आणि प्रतीक गेलो होतो. तर मी हे नाही सांगणार की तिथं कसे लोक राहत असतील, कसं करत असतील, अशा प्रकारचं बोलणार नाही. कारण तसं बोललं तर मी माझ्या प्रिव्हिलेजेसबद्दल एक वेगळ्या प्रकारचा दुराभिमान व्यक्त करतोय असं होईल. तर मला हे सांगायचं की तिथं वावरताना मला तिथली दुर्गंधी म्हणा, तिथली अव्यवस्था म्हणा, किंवा ज्या प्रकारे तिथं महिला काम करत होत्या, सॉर्टिंग करत होत्या कचऱ्याचं, ते बघताना मला आणि प्रतीकला इतकं या सगळ्या समाज व्यवस्थेतल्या स्तरभेदाबद्दल, म्हणजे कुठली लोक कुठल्या प्रकारचं काम परंपरेनं करत आली आहेत आणि हे का घडतंय असे प्रश्न निर्माण झाले, विचार करावासा वाटला. आणि मग त्यातनं असं आम्हाला ते पोहोचवताही आलं थोड्याफार प्रमाणामध्ये की आपण सफाई कामगार म्हणतो, पण बघा त्यांच्या आयुष्यात काय प्रकारचा त्रास आहे किंवा काय प्रकारच्या गोष्टींमध्ये ते वावरत आहेत, तर ते पोहोचवतात. खरं ते आपल्या आयुष्यातला कचरा दूर करतात असं म्हणायचं. कारण खूप त्यांनी, आणि कोरोना काळात तर त्यांचं कार्य जास्त कळायला लागलं. ॲक्च्युली त्याच्या अगोदरच कळलं पाहिजे होतं सगळ्यांना. तुमचा अभिनय पण खूप छान असतो, म्हणजे त्यात बघतो मी विचारेल तुम्हाला काही बॅकग्राऊंड आहे का अभिनयाचा? नाही, अर्थात मी ते रीलमध्ये करतो, त्याला मी स्वतःच अभिनय असं म्हणणार नाही. पण एक थोडं स्किल आहे, एक स्किल आहे. कारण तुलाही नाटकाची बॅकग्राऊंड आहे, तर आपल्याला माहिती आहे की नाटकातला, सिनेमातला, सिरियलमधला अभिनय, त्याच्यासाठी लागणारी मेहनत, त्याच्यासाठी लागणारी पूर्वतयारी केवढी मोठी असते आणि खूप त्याच्यासाठी कष्ट लागतात. हां, तर मी जे रीलमध्ये करतोय ते थोडंफार कौशल्य आहे असं म्हणूया. मला अभिनयाची आवड आहे, त्यामुळे मी ते करू शकतो. पण तुम्ही खरंच सर करा, पण त्याला मी अभिनय म्हणणार नाही. तो जिवंत अभिनय वाटतो, पण खरंच वाटतो असं बघताना. असं पात्र उभा राहतं ते. तुमची रील किमान गेल्यानंतर असं 5 मिनिटं तरी डोक्यात विचार राहतो की काय. मी ते रिलेट करतो खूप, कदाचित त्याच्यामुळे असेल मी ते रिलेट करतो खूप
ती माणसं, त्यांचं हो. भावविश्व, दिसतं सर. त्यांचं आयुष्य, ह्याच्याशी मी खूप आतून रिलेट करतो की कसं जगत असतील, काय प्रश्न असतील. तर त्यामुळं कदाचित ते चेहऱ्यावर उमटत असेल असं मला वाटतं. हो, पण 100%. अभिनय ही खूप वेगळी आणि खूप मोठा स्कोप असलेली गोष्ट आहे, हे मात्र निश्चित. पण सर ते तुम्ही म्हणता पण ते तुम्ही जाणवू देत नाही, हे खरं म्हणजे अभिनयाची दाद आहे ती. हा. की आम्हाला जाणवत वाटतच नाही बघताना की सर असं वाटतं अभिनेतच आहे. आणि खरंच खूप भारी वाटतं ते बघताना. हो. विचार येतात असे की म्हणजे मध्ये तुम्ही ते ह्याची पण केला हा बाशिंग तोरण, म्हणजे एवढा विचार जिथं माणसांची लक्ष जात नाही, म्हणजे हा. एवढा विचार करत नाही कोणत्या गोष्टीबद्दल. दरवाजे म्हणजे बाशिंग म्हणा किंवा तोरण म्हणा. तोरण म्हणा, एवढं डोक्यात विचार करत नाही की या माणसं कुणी केलं असेल किंवा या मागची भावना काय असेल, कोण करतो, कोण एवढं कोण विचार करत नाही. त्या गोष्टी पण तुम्हाला सुचतात. खरंच कौतुक आहे तुमचं. दुसरी गोष्ट अशी सर की मी ऐकले की तुम्ही आता नृत्य शिकता. ह्या वयात म्हणजे ती खूप एनर्जी लागते. ते तुमचं राहिलेलं प्रेम होतं की आता ते कसं म्हणजे या वयात तुम्हाला या टप्प्यात एवढं उत्स्फूर्त करावं वाटतं. या वयात म्हणजे मी काय फार म्हातारा नाही झालो, पण- कारण 70-70व्या वर्षी लोकांनी भरतनाट्यम आणि नाही, कथक ते शिकायला बरोबर आहे. सुरुवात केलेली आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला संधी मिळेल आणि जे आपल्या मनात असेल ते करायला पाहिजे. खूप आधीपासून मला वाटायचं की आपण कुठला तरी एक शास्त्रीय नृत्य प्रकार शिकावा, आणि मग माझ्या मुलीला शास्त्रीय नृत्य शिकायचं होतं. आणि मग तिच्या ऍडमिशनच्या वेळी मला वाटलं की आपण पण का शिकू नये, आणि आम्ही दोघांनी एकत्र ऍडमिशन घेतलं. सॉरी, त्या अर्थानं म्हणायचं नव्हतं नाही नाही, मला. ठीक आहे की मला नाही, असं म्हणायचं नाही की काय बरं. एका पर्टिक्युलर म्हणजे आपलं असं म्हण की एका विशिष्ट वय झाल्यानंतर माणसं हा, हेजिटेट center मध्ये करतात. बघतात, म्हणतात किंवा येतात की आता जाऊ दे, मला नाही हे करायचं, आमची मुलं करतील. मला करायचं होतं पण ठीक आहे, मुलं किंवा करतील. मुलांमध्ये स्वप्न हा, स्वप्न बघतात. ते तुम्ही केलं नाही. म्हणजे हा. हे खरंच हे करायचं समाजाने घेतलं पाहिजे यातच हो. की आपल्यात जी काही कला आहे किंवा आपल्यात जे करता आलं नाही काही गोष्टी त्या शिकल्या पाहिजे. आणि आपल्याही डोक्यात काही काही असे हे असतात ना, किंतु परंतु. हो. म्हणजे पुरुषांनी शास्त्रीय नृत्य हो, हो, करायचं, हो. मग समाज कसं काय बोलेल, काय काय करेल, करेल. अशा प्रकारच्या गोष्टी असतात. नाही, पण पण- आपली परंपरा बघितली तर पंडित बिरजू महाराजांपासून ते कितीतरी महान लोक आहेत, ते पुरुषच आहेत, त्यांनीच किती प्रकारे नृत्याला समृद्ध केलेलं आहे. तर समाज काय म्हणेल याचा विचार करत बसलो असतो तर इतक्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो. त्यामुळं मजा करतोय, आनंद घेतोय, मुलीबरोबर नाचतोय. रोहिणी तुकदेव आणि तुम्ही असं सिंधी नावाचं पुस्तक लिहिले, त्याबद्दल काय सांगा तुम्ही? मी आणि सांगलीच्या डॉक्टर रोहिणी तुकदेव, आम्ही दोघांनी मिळून सिंधी समाजावर संशोधनपर पुस्तक आमचं प्रकाशित झालेलं आहे. मनोविकास प्रकाशनातर्फे पुस्तक बाजारात आलेलं आहे. तर याच्यामध्ये भारताची फाळणी झाल्यानंतर जो सिंध प्रांतातनं सिंधी समाज आला, आपल्या परिसरात आला, भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाला, ज्या कफल्लक अवस्थेतनं ते इथपर्यंत आले आणि इथून त्यांनी जी सुरुवात केली आणि निष्ठेने काम करत राहिले, व्यवसाय वाढवत राहिले, एकमेकांना सोबत घेऊन बहुसांस्कृतिकतेचं मूल्य घेऊन त्यांनी ज्या पद्धतीनं आज भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, तर त्यांची गोष्ट सांगणं, त्यांचा प्रवास उलगडून दाखवणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं. आणि गेली 3.5-4 वर्ष आम्ही या विषयावर काम केलं आहे आणि हे पुस्तक आता वाचकांसमोर आहे. सगळ्यांनी नक्कीच वाचा हे पुस्तक. मला असं विचारायचं शेवटचा प्रश्न असेल कदाचित, जे आता रील स्टार बघता तुम्ही, वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे कंटेंट करतात, पण तुमच्या याच्यातून काहीतरी शिकायला मिळतं. तर मला वाटतं अशा प्रकारचे, आणि जे जोक्स करतात त्याच्याबद्दल मला काय म्हणणं नाही की ठीक आहे, हसवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यासाठी अवाच्य भाषा किंवा अश्लील वर्तन हे दाखवणं गरजेचंच आहे का? ते सोडून सुद्धा रील करता येतात. तर त्या अशा नवीन येणाऱ्या कंटेंट क्रिएटरना तुम्ही काय सांगा? कंटेंट क्रिएटरना काही सांगण्या इतपत माझं हे नाही आहे. म्हणजे प्रत्येकजण आपापल्याला जे आवडेल, भावेल किंवा करावंसं वाटेल तर करतोय. तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की थोडा विचार करा, थांबा, विचार करा, काही करू नका. जे सुचतंय त्याचं थोडंसं प्रोसेस होऊ दे, त्याचं अजून काहीतरी चांगलं रूप बाहेर येईल. त्यामुळे पेशन्स ठेवा असं मला वाटतंय. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की सामाजिक भान ठेवून करता आलं तर ते चांगलं होईल, एवढंच मला म्हणायचं आहे. हा, अर्थातच. म्हणजे तो सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे, सगळंच दिलेलं आहे, पण काय असतं आपल्याला काही गोष्टी सामाजिक भान पण
ठेवावं लागतं, कारण आपली आई बघत असतात, आता ती हो. कुणाची लहान मुलं बघत असतात आणि उद्या त्यांचे पण लग्न होणार आहे, त्यांचं पण एक कुटुंब असणार आहे, प्रत्येकाचं एक कुटुंब असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला काय म्हणून प्रोजेक्ट हां. करताय, मग ते- तुम्हाला ही तुमची ओळख महत्वाची वाटते का अशा प्रकारे स्वतःला प्रोजेक्ट करायचा आहे, बरोबर, सर. असा प्रश्न विचारा स्वतःला. हां. लोक बघायच्या आधी तुम्ही स्वतः बघा बरोबर. की मी काय दाखवतोय, मी स्वतः काय दिसतोय, हे चांगलं आहे का. बरोबर. तुम्हाला उत्तर मिळेल. नीट प्रामाणिकपणे स्वतःला विचारलं तर उत्तर मिळतं. त्यामुळे मग नंतर जग समाज वगैरे पुढे आला. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की स्वतःला विचारा आणि थोडं थांबा, प्रोसेस होऊ दे, मग त्याचं काहीतरी 1-2 चांगल्या लोकांशी बोला की मी जे करतोय ते तुम्हाला कसं वाटतंय, रिव्ह्यू घ्या आणि मग त्याच्यातनं काहीतरी तुम्हाला आणखीन चांगलं सुचू शकतं. खरंच खूप भारी वाटलं आज तुमच्याशी बोलून. तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून आमच्या इथे आलात. मनपूर्वक धन्यवाद तुमचे सर. आणि अशीच तुमची प्रगती द्या, अशीच तुमच्या मिलियनमध्ये येऊ जाऊ आणि तुमचे जी संकल्पना आहे, जी ती सगळ्या म्हणजे महाराष्ट्रात तरी पोचू दे. सध्या तर म्हणेन की खरंच खूप प्रकारचे रील घेतात आणि सगळ्यांनी तो आदर्श घेतला पाहिजे तुमच्याकडून आणि अशाच रील पाहायला महाराष्ट्राला पण आवडेल. तर खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला पुढच्या कारकिर्दीसाठी. धन्यवाद सूरज. आणि तू पण वेगवेगळ्या लोकांना बोलतं करतोयस. मी आज हा पहिलाच पॉडकास्ट करतोय अशा प्रकारचा आणि तू त्याच्यासाठी मला काय म्हणू त्याला, तुम्ही यायला पाहिजे असा आग्रह केलास. भारी वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. नेहमी मी अनेकांच्या मुलाखती घेतो रेडिओवरून, आज माझी कोणीतरी मुलाखत घेतली, बोलताना मजा आली. तुलाही खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. धन्यवाद. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.